26 मजली 30 मजली इथपर्यंत FSI वाढवून मिळत आहे आणि यामुळे पक्षी हे नष्ट होत आहे। खऱ्या अर्थानं बांबू लागवड ही सर्वत्र यामध्ये सुरुवातीला माननीय श्री विनंती करेल पुढील सूत्र आपण सर्व स्वीकारावे। धन्यवाद। त्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र हरित करण्याच्या दृष्टीने 1.5 डिग्री आणि अशाच पद्धतीने जर टेम्परेचर राईज होत राहिली आणि ती जर 2 डिग्री इतरही फळझाडांची लागवड कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या उत्तर मिळालेली आहे। त्या संधीच्या माध्यमातून आपण वातावरण हवामान निर्मात्यांच्या अध्यक्षतेखाली आपली झाली त्यासाठी देखील आपण तयारी केली। माझी वसुंधराला आपण जी जेव्हा सुरुवात केली पहिल्या वर्षी त्यावेळेला बक्षिसांचे फक्त माझी वसुंधराच्या धर्तीवरतीच आपण मिशन बांबू लागवडीसाठी सुद्धा आणि आता तर आम्हाला गेल्या वर्षी फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचं काम करायची संधी मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिला बचत गटांच्या साथीने आम्ही हे काम करू शकलो। 10 ते 15 जूनच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पोहोचणार आहे। यावर्षी पाऊस चांगला आहे 96 ते 106%। त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आपल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण MREGS अंतर्गत फॉरेस्ट डिपार्टमेंट, DCM डिपार्टमेंट, सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वच विभागांनी एकत्रित नियोजन ऑलरेडी केलेलं आहे। फक्त तुम्ही त्या नियोजनामध्ये तुम्हाला काय अडचणी आहेत किंवा शासनाकडनं काही अजून सुलभता आली आहे, काही मार्गदर्शन हवे तर त्या दृष्टिकोनातून आपली काय तयारी झाली, कशा पद्धतीने तयारी झाली, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्यासाठीच्या आढावा बैठक आम्ही घेत आहोत।